दिवाळी म्हणजे नाविन्याचा, उत्साहाचा आणि चैतन्याचा सण. दिवाळी सणाच्या निमित्तानं लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी एक आनंदाची पर्वणी असते. प्रत्येकजण या दिवाळीच्या निमित्तानं वेगवेगळ्या गोष्टीमध्ये जो आहे तो आनंद शोधत असतो. खरं तर काही जण असतात ते विद्युत रोषणाई असेल किंवा फटाक्यांमध्ये आनंद शोधतात. काही ज्येष्ठ आहेत ते किंवा नागरिक असेल ते खरं तर फराळामध्ये आनंद शोधत असतात. मात्र दिवाळी म्हटलं की जे लहान चंबू आहेत ते गडकिल्ले बनवण्यातसुद्धा आनंद शोधतात. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची आणि पराक्रमाची साक्ष देणारे गडकिल्ले आजही जिवंत आहेत आणि ते जिवंत ठेवण्याचं काम इथल्या प्रत्येक पिढीनं आणि तो वसा खरं तर प्रत्येकाने घेतला आणि जपला पाहिजे. आणि याचंच मूर्तिमंत उदाहरण सध्या पुण्यातील छत्रपती संभाजी उद्यानामध्ये आपण सध्या बघू शकतोय की वेगवेगळे गडकिल्ले लहान लहान मुलांनी साकारलेले आहेत. आणि हे साकारलेले गडकिल्ले येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे जे आहे ते लक्ष वेधून घेताना सध्या आपल्याला दिसत आहेत. आपण जो सध्या गडकिल्ला बघत आहे तो आपल्या स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला या ठिकाणी साकारलेला आहे. आणि या रायगडावरती प्रत्येक जे गोष्टी आहेत ते याच्यावरती साकारलेले सध्या दिसत आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि पराक्रमाची साक्ष देणारे हे गडकिल्ले आजही पाहिले की अंगावरती अगदी रोमांच उभे राहतात. तो शौर्याचा पराक्रमाचा इतिहास जो आहे तो समोर उभा राहतो. आपण बघू शकतो की हा रायगड किल्ला, या रायगड किल्ल्यावरच्या ज्या भवानी टोक असेल, भवानी कडा असेल किंवा जगदीश्वराचं मंदिर असेल, अशा वेगवेगळ्या ज्या रायगड किल्ल्यावरच्या महत्त्वपूर्ण घटना आहेत त्या सध्या या घटना याच्यावरती नोंदणी केलेल्या आहेत. आणि अक्षरशः रायगड किल्ला या ठिकाणी साकारल्याचं उभारल्याचं जे फील आहे किंवा जी भावना आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर प्रत्येक मुलांच्या आपल्या भावना विश्वातून, संकल्पनेतून, कल्पनेतून साकारलेलं हे आकर्षक देखीव असं रूप या ठिकाणी बघताना ती या ठिकाणी मन मोहून जाते. आणि खरं तर प्रत्येक मुलांनी जे आहे ते वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांनी वेगवेगळे गडकिल्ले जे आहेत ते या ठिकाणी साकारलेले आहेत. जवळच आपण बघू शकतोय खरं तर ज्या छत्रपती संभाजी महाराज यांचा ज्या गडकिल्ल्यावरती जन्म झाला तो पुरंदरचा किल्लासुद्धा या ठिकाणी अगदी आकर्षक पद्धतीने असा रेखाटलेला आहे. ज्यांनी हे खरं तर गडकिल्ले रेखाटलेले आहे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. खरं तर अगदी या ठिकाणी प्रत्येकजण येतोय ते अगदी त्यांचं मन मोहून जातोय. छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची आणि पराक्रमाची साक्ष देणारे म्हणजे आपले गडकिल्ले असतात. दिवाळीच्या निमित्तानं या ठिकाणी गडकिल्ले साकारले आहेत. काय मनात भावना आहेत? अनेक जण या ठिकाणी थांबतायत, पाहतायत. तुमच्या मनात काय भावना आहेत? खूपच मस्त वाटतंय. असं ऐकलं होतं की महाराजांच्या काळी महाराज जेव्हा ते लहान होते तेव्हा पण ते लहानपणी आपल्या सवंगड्यासोबत, मावळ्यांसोबत किल्ले बनवायचे. असं कुठेतरी वाटतं मनात की आम्ही पण ह्या भारताच्या म्हणजे ह्या स्वराज्याचे आधुनिक मावळे आहोत आणि महाराजांची एक परंपरा जोपासत आहोत. तर दिवाळी म्हटलं की गडकिल्ले येत आहेत. त्या निमित्तानं सर्वजण आपापल्या कल्पनेतून, संकल्पनेतून गडकिल्ले साकारत असतात. तुम्ही या ठिकाणी गडकिल्ले हे साकारलेले आहेत. पुरंदरचा किल्ला या ठिकाणी साकारला म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळ आहे किंवा ऐतिहासिक वारसा आहे. हे साकारताना मनात काय भावना होत्या? आणि आज लोक येत आहेत, थांबतायत, त्यासोबत फोटो काढतायत. तुमच्या मनात काय भावना आहेत? किल्ल्याची म्हणजे मेन प्रकृती म्हणजे मेन आपण जसं नकाशात आहे तसा बनवायचा प्रयत्न केला. जास्त करून कसे आता मोबाईल जास्त करून मुलं मोबाईलमध्ये लक्ष देतात, त्यांचा आपण जास्त वेध इकडे घेतला पाहिजे. त्यांनी किल्ले येऊन स्वतः बनवले पाहिजे. आता आम्ही FYला आहे, मी थर्ड इयरला आहे, FYला आहे. आम्हाला आता किल्ले बनवून म्हणजे लोकांना पर्यंत एवढं पोहोचवायचं की आपल्या महाराजांनी काय केले, महाराजांचे संदेश पोहोचवायचे लोकांपर्यंत. साधारण हा किल्ला बनवण्यासाठी वेळ कालावधी किती वेळ लागला? आम्हाला हा किल्ला बनवायला फक्त 3 दिवस लागले. आम्ही 3 दिवसात आमचं कॉलेज वगैरे, कॉलेजच्या परीक्षा वगैरे आवरून आम्ही हा किल्ला बनवला. त्यात आमचा द्वितीय क्रमांक देखील आला. दरवर्षीप्रमाणे यांचा आमचा द्वितीय क्रमांक आला. दरवर्षी मागच्या वर्षी पहिला आलता, यावर्षी द्वितीय क्रमांक आला. एकंदरीत आपण बघू शकतो की गडकिल्ले बनवत असताना एक वेगळा आनंद, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी जो पराक्रम केला होता किंवा खरं तर तो आधुनिकतेचा काळामध्ये सुद्धा जो इतिहास आहे तो इतिहास या ठिकाणी उभा करताना आमच्यासुद्धा रोमांच उभे राहिले. आणि तो पराक्रम आहे तो किंवा जो शौर्यगाथा आहे ती सुद्धा आमच्यासमोर उभी राहिली. आणि त्यातच आम्हाला धन्यता वाटते, त्यातच आम्हाला आनंद भेटतो. अशी भावना जी आहे, जे गडकिल्ले ज्या विद्यार्थ्यांनी बनवले आहेत त्यांच्याकडून अशी भावना जी आहे ती व्यक्त करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशीसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.